नमस्कार, मी मीना गायकवाड। आज आपण खूप सुंदरशी अशी बॅग बघणार आहोत। ब्लॅक कलरच्या कपड्यामध्ये बघा, मी कॅनवा वापरलेला आहे आणि फॉर्म सीटचा वापर केलेला आहे। हा वन पीस घेतलेला आहे। त्याच्यानंतर मी त्याचं मेजरमेंट दाखवते। 27 गुणिले असे 12 इंचाचं मी याचं मेजरमेंट घेतलेलं होतं। तर माझ्या चॅनलवर मी खूप वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन, वेगवेगळ्या प्रकारचे पाऊच, वेगवेगळ्या प्रकारचे अपलोड केलेले आहे। तुम्हाला आवड असेल तर नक्की माझ्या चॅनलवर विजिट करा आणि तुम्ही बघू शकतात। तर बघा, मी अशी फोल्ड केलेला आहे। फोल्ड केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ही जी घडी येणार आहे, रेष येणार आहे, त्याला आपल्याला पट्टीच्या सहाय्याने रेष मारायची आहे। आपल्याला कापायचं नाहीये, फक्त रेष मारायची आहे। हे बघा, या ठिकाणी रेष मारायची आहे, आपल्याला कापायचं नाहीये। आणि काय करायचं आहे की तुमच्याकडे बघा, आपले जे जुने पुराणे साड्या असतात त्याच्यामध्ये खूप लेस असतात, तर त्या लेसचा वापर करायचा आहे। अशा लेसचा भन्नाट वापर करून आपण सुंदरशी अशी बॅग तयार करणार आहोत। ते बी मार्केटसारखी, मार्केटमध्ये भेटणाऱ्या अशा ज्या काठेवाडी म्हणतात ना, काठेवाडी बॅग ही तयार करणार आहोत। तर बघा, ही लेस घेतलेली आहे आणि लेसला अशी मी व्यवस्थितपणे ठेवून या ठिकाणी मी शिलाई मारणार आहे। त्याच्यानंतर मी अजून एक लेस घेतलेली आहे। बघा, तुमच्याकडे ज्या ज्या रंगाच्या लेस असतील त्याचा वापर करायचा आहे आणि ही काठेवाडी बॅग आपल्याला तयार करायची आहे। तर मी लेस घेतलेली आहे 12 इंचाची आणि ही लेस ही जी वरची जी बाजू आहे त्या ठिकाणी ठेवणार आहे आणि इथे शिलाई मारणार आहे। त्याच्यानंतर मी अजून एक लेस बघितलेली आहे। तर बघूया, नाही चांगलं नाही दिसत तर मी ही घेत नाही आहे। मी फक्त या 2 लेसचाच वापर करणार आहे। आणि माझ्याकडे एक कवड्याची माळेची एक लेस होती, मी त्याचा वापर करणार आहे। तर बघा, ही खूप सुंदरशी कवड्याची माळेची लेस अशी आपल्याला मार्केटमध्ये भेटते। तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकतात आणि ब्लॅक कलरमध्ये तर खरंच सुंदर दिसते। तर बघा, व्हाईट कलरची ही कवड्याची माळ आपल्याला अशी अटॅच करून घ्यायची आहे। सगळं लेस आपण जोडून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर ही जी वरची बाजू आहे त्या ठिकाणी आपल्याला 2.5 इंचाचं मेजरमेंट घ्यायचं आहे। तर हे बघा, मी दोन्ही साईडने 2.5 इंचाचं असं मेजरमेंट घेत आहे। तर हे बघा, दोन्ही साईडने व्यवस्थितपणे 2.5 इंचाचं मेजरमेंट घेतलं आणि त्याला मी कट करणार आहे। कट केल्यानंतर आता काय करायचं आहे की ही जी आहे वरची जी बाजू, म्हणजे आपल्याला एक चेन घ्यायची आहे, ती मी घेतलेली आहे 13 इंच। ही अशी उलटी ठेवायची आहे। उलटी ठेवल्यानंतर या ठिकाणी आपल्याला त्याला शिलाई मारायची आहे आणि चेन आपल्याला अशी लेस आपल्याला जोडून घ्यायची आहे। तर हे बघा, आपण जोडून झालेली आपली चेन। त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये रनर ॲड करून घ्यायचं आहे आधी। तर मी रनर 5 नंबरचं वापरलेलं होतं। त्याच्यानंतर मी रनर ॲड करून घेते। ॲड केलेलं रनर झाल्यानंतर आपल्याला एक शॉपिंग बॅग घ्यायची आहे। बघा, तुमच्याकडे शॉपिंग बॅग नसेल तर तुम्ही जुनं पुराणे कपडे बी घेऊ शकतात किंवा ब्लाऊज पीस बी घेऊ शकतात। तर मी शॉपिंग बॅग घेतलेली आहे 13 इंचाची आणि ही शॉपिंग बॅग मी कशी कट केलेली आहे की याचा मध्ये असं व्यवस्थित मध्ये घेऊन एवढीच मी ही शॉपिंग बॅग घेतलेली आहे आणि आपल्याला याला चारही बाजूनी शिलाई मारायची आहे। तर बघा, मी चारही बाजूनी शिलाई मारून झालेली आहे आणि ही जी वरची जी बाजू आहे तिथे आपल्याला एक सुंदरशी कप्पा बनतो। बघा, पॉकेट बनलेला आहे आणि सर्वात ही जी वरची जी बाजू आहे त्या ठिकाणी आपल्याला 2 हँडल जोडायचे आहे। तर मी हँडल बनवलेले आहे 20 इंचाचे। हे बघा, मी तुम्हाला दाखवते की मी 20 इंचाचं हँडल बनवलेलं आहे आणि हे जे वरची जी बाजू आहे त्या ठिकाणी आपल्याला 3-3 इंचाचं मेजरमेंट घ्यायचं आहे। तर हे बघा, मी 3 इंचाचं मेजरमेंट घेतलेलं आहे दोन्हीही साईडने। वरती बी 3 इंचाचं आणि जी खालची जी बाजू आहे त्या ठिकाणी बी 3 इंचाचं। हे बघा, आपले दोन्हीही साईडने असे 3-3 इंचाचे मेजरमेंट झालेले आहे। त्याच्यानंतर हे जे आपण जे हँडल बनवलेले होते, बंद बनवलेले होते, ते असे ठेवायचे आहे आणि इथे शिलाई मारायची आहे। तर हे बघा, दोन्हीही साईडने शिलाई मारून झालेली आहे आणि ही जी वरची जी बाजू आहे त्या ठिकाणी आपल्याला अजून एक चेन जोडायची आहे। तर हे बघा, मी चेन घेतलेली आहे। मी चेनीचं तुम्हाला माप दाखवते। तर हे बघा, मी 13 इंचाची ही चेन घेतलेली आहे। तिला सुद्धा अशी उलटी ठेवलेली आहे। या ठिकाणी शिलाई मारलेली आहे आणि जॉईन करून घेतलेलं आहे। तसेच मी दुसऱ्याही साईडला जोडून घेतलेलं आहे। आता याला आपल्याला सरळ असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि ही 5 नंबरची चेन वापरून मी रनर ॲड करून घेतलेला आहे। आता याला आपण उलटं करून घेऊया। तर हे बघा, आपली ही पिशवी अशी व्यवस्थितपणे उलटी करून घ्यायची आहे।
तर हे बघा अशी उलटी झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं की ही असं व्यवस्थितपणे फोल्ड व्यवस्थित करून घ्यायचं आहे. आणि ही जी खालची जी बाजू आहे त्याला ह्या दोन्ही अंगठ्याच्या साहाय्याने याला बघा तुम्ही बघू शकता की अंगठ्याच्या साहाय्याने हे मध्ये मी ढकललेलं आहे, म्हणजे फक्त फोल्ड केलेलं आहे, घडी मारलेली आहे. हे बघा अशा पद्धतीने परत एकदा दाखवते. हे बघा अशी घडी आपल्याला घालायची आहे आणि इथे शिलाई मारायची आहे, म्हणजे बॅगला आपण न कट करता खूप सुंदरशी अशी आपली बॅग बनते. त्याच्यानंतर मी त्याला पायपिंग करून घेतलेलं आहे. पिशवीचं जे थोडंसं उरलेलं होतं त्यांनी मी पायपिंग बी करून घेतलेली आहे. तर याला आपण आता सरळ करूया. आणि बघा सरळ केल्यानंतर जी आपली बॅग आहे त्याचा लुक बदलून जातो. तर खूप सुंदरशी अशी बॅग बनलेली होती. ते बघा खूप सुंदर, मला ती इतकी आवडली. आणि काही कवड्याची माळ लावलेली होती आणि याच्यात आपला एक कप्पा बनतो आणि दुसऱ्या साईडला ही एक कप्पा बनतो. हे बघा खूप सुंदरशी आपली ही बॅग बनवलेली होती आणि ते बी वेस्ट कपड्यापासून. अतिशय सुंदरशी. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, इथपर्यंत तुम्ही बघितला आहे माझा व्हिडिओ, तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सपोर्ट करायला विसरू नका आणि छान कमेंट करा, जेणेकरून मी अजून छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल. ही मकर संक्रांती स्पेशल बॅग आहे आणि तुम्हा सर्वांना माझ्या तर्फे मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. परत भेटूया नवीन व्हिडिओ बरोबर.